ग्रेट मॉर्निंग. मी आहे प्रगती, स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. आणि आज आहे आमच्या ट्रिपचा डे 5, शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही निघत आहोत परतीच्या प्रवासाला. घराकडे निघत आहोत. तर दापोली ते भिवंडी डिस्टन्स दाखवत आहे 237 किलोमीटर बहुतेक. आता मला कन्फर्म नाही, मी काल बघितलेलं लक्षात नाही माझ्या, पण 200 किलोमीटर प्लस डिस्टन्स कवर करायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आता जरा घाई करायची आहे. तर ब्रेकफास्ट अजून बाकी आहे आणि ब्रेकफास्ट आम्ही काल रूममध्ये घेतला की म्हणजे पॅकेजमध्ये इन्क्लूड केला की नाही माझ्या लक्षातच नाही आलं, कारण ते बोललेले ब्रेकफास्ट आहे. पण बघूया, नसेल तरी पण आमचा विचार आहे इथल्याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करून निघू, कारण कालचा रात्री जे आम्ही डिनर केला इथे तर फूड अमेझिंग होतं. तर इथेच नाश्ता करून निघू, सो दॅट कुठे थांबायला नाही लागणार. आणि नक्षला अजून स्कुबा डायव्हिंग करायची आहे, तर बघूया जवळपास असेल कुठे आणि वेळ कमी लागत असेल तर, कारण आमचा आता डिस्टन्स खूप आहे कवर करायचा. डिस्टन्स तसा 200 प्लस म्हणजे इतका पण नाही आहे, पण आता त्या दिवशी पहिल्या दिवशी तर कराडला आम्ही 311 किलोमीटर कितीतरी कवर केलेला, 300 प्लस होता. पण रस्ता चांगला होता, इकडचे कोकणातले रस्ते, गावाकडचे रस्त्यांमुळे मग आपला स्पीड पण कमी होतो. तर टाईम दाखवतोय 6 तासाचा, ऑलमोस्ट 6 तासाचा. तर वेळ लागणार आहे. वरून आज आंबेडकर जयंती पण आहे. रस्ते जागोजागी ब्लॉक असतील, बॅरिगेड्स लावलेले असतील, तर त्याच्यामुळे थोडा पटापट निघायचं आहे. आम्हाला इथेच वाजलेले आहे 10:30. तर पटकन नाश्ता करून लगेच आपण निघूया आपल्या घरी. तर इथे आलेलो आहोत आम्ही ब्रेकफास्टसाठी, पण बुफे सगळा उचललेला होता कारण त्यांचा टाईम झालेला आहे. तरी आम्ही बसलो आणि मग नक्षने इथे काही थोडंफार ऑर्डर केलं कॉन्टिनेंटल, आणि आम्ही मग ब्रेकफास्ट पुढेच करणार आहोत आता. तर इथे आम्ही निघताना एन्क्वायरी केलेली स्कुबा डायव्हिंगसाठी, पण तिथे कळालं की सकाळी एकतर लवकर जायचं असतं किंवा मग इव्हिनिंगला दुपारून स्कुबा डायव्हिंग होत नाही. तर आता ते पण कॅन्सल झालेलं आहे आणि आपण निघूया आपल्या घराकडे. तर येस, आता आम्ही निघालेलो आहोत दापोलीवरनं आणि आता आम्ही निघालेलो आहोत आपल्या घराच्या दिशेने आणि जाणार आहोत आम्ही अलिबाग मार्गे, कारण कोकणाची मजा घेत जाण्याचा आधीच आम्ही विचार केलेला होता. तर अजूनपर्यंत काही घेतलेला पण नाही आहे. तर असा विचार आहे की ह्याच मार्गे जाऊया आणि काय कोकणातलं स्पेशलिटी आहे ते घेऊया. जेवणच करू. अरे पावणे 12 वाजले ना. ठीक आहे, मग मच्छी भेटले काय? तर तू तुझ्या हिशोबाने कर. ब्रेकफास्ट नाही केलेला, पण ते काय ते मासे फिरतो बघ, मच्छर भेटतो. इथे आता एक हॉटेल मिळालेलं आहे. वाजले आहेत 11:15. तर आम्ही आता जर भेटला तर जेवणच करायचा विचार आहे, कारण पोचायला उशीर होणार आहे. तर चला, स्टे ट्यून. ब्रेकफास्ट आपला झालेला नाही आणि लंचचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे ब्रंच करण्याचा विचार केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ऑर्डर केलेलं आहे घावणे. तर ते आम्ही चटणीसोबत एन्जॉय केले. त्याविषयी पप्पाला विचारत होता ना, याचा का नसतो. त्यानंतर इथे थालीपीठ ऑर्डर केलेलं आहे, जे खूप अमेझिंग होतं, खूप टेस्टी होतं. एवढं नाही आणि
इथे आलेला आहे कोलंबी मसाला, जो आम्ही घावण्यांसोबतच खाणार आहोत. आम्ही चपाती किंवा भाकरी ऑर्डर नाही केलेली, कारण आम्हाला घावणे खूप जास्त आवडलेले आहेत इथे. त्यानंतर आलेले आहेत कोकणातले स्पेशल कोंबडी वडे, आणि नेक्स्ट ऑर्डर केलेला आहे चिकन मसाला. खूप छान असे हे कोंबडी वडे केलेले होते. आणि फायनली ऑर्डर केलेला आहे स्टफ पापलेट. तर खूप छान होता, फ्रेश पापलेट होता इथे. डेझर्टमध्ये आम्ही मागवलेला आहे आमरस, आणि तो काय आम्हाला खास वाटलेला नाही. मग आम्ही निघताना परत आईस्क्रीम घेतले आणि निघालो आहोत आपल्या घराकडे. बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे. कोकणातून यायची आम्हाला हाऊस होती. पूर्ण झाडं दगडं पूर्ण लाल लाल झालेलं आहे. बघू शकता इकडे झाडाची पानं सुद्धा लाल झाली. आणि जेवण जे आहे ते खूप लवकर झालेलं, त्याच्यामुळे आता आम्हाला भूक लागलेली आहे. पोचलेलो आहोत पेणला आणि आलेलो आहोत आता मॅगडीमध्ये थोडासा संध्याकाळचा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी. तर मॅगी हे जास्त नक्षला आवडतं, आम्हाला इतकं खास आवडत नाही. आपल्या लोकांच्या आहे ना लिपस्टिक 4-5 हजाराच्या असतात. यूट्यूबवर कधी यूट्यूबवर दाखवतात सकाळ एवढा भारी एवढा भारी बोलतो एवढ्याला 1 मिलियन झालं सर. किती आलं असतं याची माझ्या नाही तुझा. किती वर्ष आधी दिलेली गोल्ड आणि फायनली येऊन पोचलेलो आहोत घरी. आणि येताना आम्ही आणलेली आहे मच्छी. तर मच्छीमध्ये आणलेली आहे आम्ही आपली गावठी खरबी, गावठी मच्छी खरबी. तर ही आम्हाला प्रचंड आवडते. नक्षला मच्छी तितकी आवडत नाही, पण आम्हाला दोघांना मच्छी आवडते. तर ही आता मी फ्राय करणार आहे. भाकरी ऑर्डर केलेल्या आहेत, तर हिला आपण आता फ्राय करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली मच्छी रेडी आहे. बघू शकता कशी कुरकुरीत झालेली आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.